पुणे येथील बाणेर परिसरात गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात विविध काम करणारे किरण रायकर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सध्याचे जे राजकारण सुरू आहे ते केवळ घराणेशाहीच आहे. सामान्य कार्यकर्त्याला केवळ कायमच वंचित ठेवलं गेलं. सामान्यांचे प्रश्न केवळ एक सामान्य कार्यकर्ता समजू शकतो. पुणे शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. पुणेकरांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं रायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायकर म्हणाले, गोरगरीब, बेरोजगारी, कष्टकरी, शिक्षण, शेती, शहरात वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया अशा विविध मुद्द्यांवर घेऊन मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय लोकाग्रहास्तव घेतलाय. किरण रायकर यांनी मागील काळात रस्त्यावरील अनेक आंदोलन केलेत. यामध्ये मराठी पाट्या, पाणी प्रश्न आहे, महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवलेत. रायकर स्वतः लॉन्ड्री व्यवस्थित आहेत. नमस्कार, मी किरण लक्ष्मण रायकर. मी एक साधा लॉन्ड्री व्यावसायिक आहे. लॉन्ड्री व्यवसायामधनं मी काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवत होतो. त्यानंतर काही आंदोलनं मी केली, रस्त्याचे आंदोलन असू द्या किंवा बाकीच्या पाट्यांबद्दल असू द्या किंवा मग काही कर्मचाऱ्यांना असू द्या, पत्रकारांचे पण काही मी 1-2 प्रश्न सोडवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी माझं काम चालू आहे. आणि आणखीन मला काम करायचं, पुणे शहरासाठी मला काम करायचं, युवकांसाठी मला काम करायचं, बेरोजगारांसाठी मला काम करायचं, शिक्षणासाठी मला काम करायचं, विद्यार्थ्यांसाठी मला काम करायचं. ज्याला काम नाही आहे त्याच्यासाठी मला काम करायचं. मला पुणेकरांसाठी काम करायचं. जे काय राजकारण चाललंय हे खूप भयंकर चालू आहे. ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. हे घराणेशाहीचं राजकारण चालू आहे की बाबा याचा मुलगा आमदार आहे, त्याच्या मुलालाच खासदारकीचं तिकीट मिळलं जातं, किंवा मग नगरसेवक आहे तर त्याला आमदारकीचं तिकीट मिळालं, जिल्हा परिषद भेटली जाते. पण मग सामान्य कार्यकर्त्याचं काय? सामान्य कार्यकर्ता कुठं जाणार? जर का सामान्य कार्यकर्त्याला जर का तुम्ही बळ नाही दिलं तर सामान्य कार्यकर्ता तुमच्यासाठी उभा राहणार नाही. जर का तुम्ही फक्त घराणेशाही पकडून ठेवली तर नाही चालू शकत. सामान्य कार्यकर्ता हा नाही राहू शकत. तर त्याच्यामुळे मी काही स्टेप घेतली आणि आता तुमच्या समोर आहे. नक्कीच पुणेकर मला साथ देतील. पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांनी मला भरभरून साथ द्यावी हीच इच्छा. तुमचं चिन्ह काय राहील निवडणुकीत? माझं चिन्ह आता जे मिळेल ते, पण माझं इस्त्री लॉन्ड्री व्यवसाय असल्यामुळे इस्त्री हे चिन्ह मला मिळावं ही मी अपेक्षा करतो.